राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ईव्हीएम हे महायुतीच्या विजयाचं खरं कारण असल्याचा आरोप केला। त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते आणि माजी खासदार आनंदा परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांना खुलं आव्हान दिले। ते म्हणाले की जितेंद्र आव्हाड यांना माझं खुलं आव्हान आहे, त्यांना जर वाटत असेल ईव्हीएम मशीन हॅक होतं, त्यांनी त्यांचा आमदारकीचा राजीनामा द्यावा। आपण बॅलेट पेपरवर सर्वात पहिली महाराष्ट्रातली निवडणूक ही मुंब्रा कळवा विधानसभेत घेऊ, म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असंही ते म्हणाले। विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अवघ्या 10 जागा मिळाल्या। त्यानंतर ईव्हीएमवर शंका उपस्थित केल्या जात आहेत। लोकसभेला शरद पवारांचे 8 खासदार निवडून आले होते, त्यामुळे जनता महाविकास आघाडीच्या पाठीमागे असल्याचं वाटत होतं। मात्र विधानसभेत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला। त्यानंतर शरद पवारांचे ठाण्यातून विजयी झालेले आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील ईव्हीएमवर टीका केली आहे। जितेंद्र आव्हाडांच्या टीकेनंतर माजी खासदार आनंदा परांजपे यांनी त्यांना आव्हान दिले। जितेंद्र आव्हाड यांना माझं खुलं आव्हान आहे, त्यांना जर वाटत असेल ईव्हीएम मशीन हॅक होते, त्यांनी त्यांचा आमदारकीचा राजीनामा द्यावा। आपण बॅलेट पेपरवर सर्वात पहिली महाराष्ट्रातली निवडणूक ही मुंब्रा कळवा विधानसभेत घेऊया, म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असं आव्हान दिलंय। स्वतः आदरणीय पवार साहेब म्हणाले की जोपर्यंत माझ्यासमोर सर्व तथ्य येत नाहीत तोपर्यंत मी याच्यावर कुठलंही भाष्य करणार नाही। याबाबतचं कुठलंही भाष्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी केलेलं नाही, पण कायम मीडिया समोर यायचं, काहीतरी सनसनाटी स्टेटमेंट करायची, ही जितेंद्र आव्हाडांचा मूळ स्वभाव आहे।